कधी तुम्ही अशी व्यक्ती पाहिली आहे का, जिच्या हातात बाळ नाही पण डोळ्यात रोज स्वप्न असतात. घरात कुठेही बाळाचा आवाज आला की तिच्या मनात हलकंसं दुखतं. नातेवाईकांचा एक साधा प्रश्न, अजून गुड न्यूज नाही का, आणि तिच्या चेहऱ्यावर हसू असतं पण मन मात्र तुटलेलं असतं. मित्रांनो, आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो शरीरापेक्षा जास्त मनाला जखम देतो. मेडिकल सायन्सच्याही पुढे कधी कधी उत्तर नसतं. तो विषय म्हणजे इन्फर्टिलिटी. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया. आज आपण इन्फर्टिलिटी म्हणजे नक्की काय आणि त्याच्या एका स्त्रीच्या आणि जोडप्याच्या आयुष्यावर भावनिक परिणाम कसा होतो याबद्दल बोलणार आहोत. पण एक गोष्ट आधी सांगा, आपल्या समाजात जेव्हा बाळ होत नाही तेव्हा लोक लगेच कुणाला दोष देतात? बहुतेक वेळा स्त्रीला. पण खरं सांगायचं तर इन्फर्टिलिटी हा फक्त एका व्यक्तीचा नाही, तो दोघांचाही विषय असतो. आणि कधी कधी कारण खूप साधं असतं, जे लवकर समजलं तर उपचारही शक्य असतात. इन्फर्टिलिटीचा सर्वात मोठा परिणाम फक्त शरीरावर नाही, तो मनावर होतो. स्वतःला दोष देणं, लोकांच्या बोलण्याची भीती, प्रत्येक महिन्याची आशा आणि पुन्हा निराशा. काही स्त्रिया तर इतक्या तणावात जातात की त्यांना वाटायला लागतं, मी अपूर्ण आहे का? पण सत्य काय आहे माहीत आहे? आई होणं हे स्त्रीच्या अस्तित्वाचं मोजमाप नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, आजकाल इंटरनेटवर अनेक डिटॉक्स, घरगुती उपाय, ट्रेंडिंग ट्रीटमेंट पाहायला मिळतात. पण प्रत्येक शरीर वेगळं असतं. कधी कधी चुकीचा सल्ला वेळ आणि आरोग्य दोन्ही खराब करू शकतो. म्हणूनच योग्य वेळी योग्य डॉक्टरकडे तपासणी करणं खूप महत्वाचं असतं. पण एक मोठा प्रश्न अजूनही आहे, इन्फर्टिलिटीची खरी कारणं कोणती असतात आणि सुरुवातीला कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत? पीसीओडी, हार्मोनल समस्या, थायरॉइड की अजून काही, हे सगळं मी पार्ट 2 मध्ये सविस्तर सांगणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इन्फर्टिलिटी हा एक शेवट नाही. योग्य तपासणी, योग्य उपचार आणि थोडा संयम, अनेक जोडप्यांना आईबाबा होण्याचं सुख मिळालेलं आहे. आशा सोडू नका. जर हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे मला या व्हिडिओचा पार्ट 2 बनवण्यासाठी एक नवीन इन्स्पिरेशन भेटेल.